जय गजानन. आज आपण ऋषभ राशीच्या जातकांसाठी एप्रिल 2026 हा महिना कसा जाणार आहे ना ह्या बाबतीमध्ये प्रिडिक्शन घेणार आहोत टॅरोद्वारे की कसा राहणार आहे हा महिना तुमच्यासाठी, काय घडामोडी घडणार आहेत व्यवसायासाठी, जॉबवाल्यांसाठी असेल, रिलेशनशिपसाठी असेल, परिवारासाठी असेल, हेल्थ विषयी असेल, एनिथिंग काही असू शकतं. तर कसा जाणार आहे हा महिना तुमच्यासाठी हे आपण बघणार आहोत. सो लेट्स स्टार्ट. आपण आता स्टार्ट करूया. सगळ्यात अगोदर या रिडिंगला रेझोनेट होण्यासाठी आपापल्या इष्टदेवतेचं नाव घ्यायचं आहे. तोपर्यंत मी पण घेते, तुम्हीही घ्या आणि रिडिंगला रेझोनेट व्हा. चला तर मग सुरुवात करूया की काय आणि कसा असणार आहे हा महिना तुमच्यासाठी. सगळ्यात अगोदर आपण जॉबवाल्यांसाठी बघून घेऊ, कारण जॉबमध्ये खूप प्रॉब्लेम्स क्रिएट होत आहे सध्या. आणि जॉब मिळाला तरी तो टिकवणंही खूप मुश्किल असतं. एकतर मिळत नाही आणि मिळालं तर त्याला टिकवून धरणं खूप एफर्ट्सचं काम झालेलं आहे. सो आता तुम्हाला जॉब मिळतोय, जॉबमध्ये अपॉर्च्युनिटी मिळते, फक्त त्याला तुम्हाला बघायचं आहे. युनिव्हर्स तुमच्यासाठी खूप काही गोष्टी छान करून ठेवत आहे, पण तुम्ही त्याला घ्यायला तयार नाहीयेत, तुम्ही त्याला रिसीव्ह करायला तयार नाहीयेत. तुमच्याकडे अपॉर्च्युनिटी येत आहेत, पण कुठेतरी मनामध्ये काही संभ्रम असेल, काही शंका असतील, तुम्ही काही थॉट्स मनामध्ये घेऊन बसलेले असाल आणि खूप खूप विचार करण्याच्या नादामध्ये तुमच्याकडे ज्या संधी येत आहे ना, त्या संधीचं तुम्ही सोनं करत नाहीयेत, त्या संधीला तुम्ही इग्नोर करत आहात. विशेषतः जर ऑनलाईनचं काही काम तुमच्यापर्यंत येत असेल, ऑनलाईन म्हणा, यूट्यूबद्वारे म्हणा किंवा आता AI द्वारे म्हणा, तर म्हणजे मोबाईलद्वारे किंवा कम्प्युटरद्वारे असं काही याच्याशी रिलेटेड जर तुमचं काही काम असेल आणि ते तुम्हाला तो जॉब मिळत असेल तर रिसीव्ह करा. त्या एनर्जीला, त्या संधीला तुम्ही रिसीव्ह करा. जर त्या संधीला तुम्ही रिसीव्ह केलं, ते संधीचं तुमचं सोनंच होणार आहे. आणि जर ती संधी तुम्ही घेतली तर तुमच्या आयुष्यामध्ये सगळंच काही बेस्ट होईल. असं नाही की सगळं निगेटिव्ह होणार आहे, सगळं छान होईल, पण तुम्हीच घ्यायला तयार नाहीयेत तर समोरचा काय करणार आहे, युनिव्हर्स काय करणार आहे. तुमचीच तयारी नाहीये काही गोष्टी घेण्याची, आणि जर तुम्ही घेतल्या, तुम्ही ऑपॉर्च्युनिटी बघितली तर सगळंच काही बेस्ट होईल. आता आपण बिझनेससाठी बघून घेऊ. बिझनेससाठी थोडा स्टकचा महिना आहे, म्हणजे थोडे अप्स अँड डाऊन असतील, थोडे प्रॉब्लेम्स क्रिएट होतील. पण जर तुमचे कर्म चांगले असतील, तुम्ही प्रामाणिकपणे तुमचं काम करत असाल, प्रामाणिकपणे व्यवसाय करत असाल, तर सगळंच काही चांगलं राहील. म्हणजे अडचणी जरी येतील, पण अडचणीतनं मार्गही निघतील. बऱ्याचदा असं होत असतं की अडचणी येतात, समोर काही मार्गच दिसत नाही, पण असं होणार नाहीये. कधी कधी अडचणी येतात, जेवढ्या जास्त अडचणी येतात तेवढे मार्ग जास्त मोकळे होत जातात. तसाच काही महिना आहे. पण जर तुमचे कर्म बॅलन्स असतील, तर जर तुम्ही चांगले कर्म केले आहेत तर तुमच्यापर्यंत चांगल्याच गोष्टी येतील. बाकी मग तुमच्या कर्मांवर डिपेंड आहे की तुम्ही काय करतायत नाही करतायत. फक्त दान धर्म करत राहा, सगळ्या काही गोष्टी स्टेबल ठेवा, तुमची मानसिकता स्टेबल ठेवा. सगळ्यात अगोदर तुम्ही जे अप्स अँड डाऊन होत राहतायत, कधी तुमच्या मनात काय येतं तर कधी तुमच्या मनात काय येतं, ते अप्स अँड डाऊनला थोडं, म्हणजे तुमच्या ओव्हर थिंकिंगला थोडं ओव्हरकम करा. खूप ओव्हर थिंकिंग करू नका, खूप वाहवत जाऊ नका कुठल्याही विचारांमध्ये, थोडं कंट्रोलमध्ये आणा. कुटुंबाचा विचार केला असता, कुटुंबामध्ये जर विचार केला तर काही गोष्टी थोड्या उलटपुलट होत आहेत. तर तुम्हाला म्हणजे एका लिमिटेशनच्या पार जाऊन म्हणजे हद्द पार करून तुमच्या परिवाराला सांभाळायचं आहे. ज्या काही अप्स अँड डाऊन तुमच्या फॅमिलीमध्ये येत आहेत किंवा काही निगेटिव्ह गोष्टी घडत असतील, तर त्या का घडतायत, म्हणजे वरवर जे चित्र दिसतंय ना त्याच्यावर न जाता तुम्हाला त्याच्या पलीकडचं विश्व बघायचंय. त्याच्या मागे काय घडतंय ह्या पण गोष्टी तुम्हाला बघायच्या आहेत. की कसं, म्हणजे काही गोष्टी वादावाद होत असतील तर ते वाद का होत आहेत, एकाचं ऐकून किंवा जे दिसतंय वरच्यावर, कधी जे दिसतं त्याच्या पलीकडेही सत्य काही वेगळं असतं. किंवा आर्थिक परिस्थितीमध्ये काही प्रॉब्लेम्स असतील तर तुमच्या लिमिटेशन सोडून तुम्हाला काही गोष्टी गेन करायच्या आहेत, काही गोष्टी मिळवायच्या आहेत. तर एफर्ट्स लावा. म्हणजे तुम्ही जे तुमच्या आजूबाजूला लिमिट ठरवून घेतलेली आहे, त्या लिमिटच्या बाहेर जाऊन काही गोष्टी करा. म्हणजे जो विचार तुम्ही वरवर करत होते ते डीपली जाऊन विचार करायचा आहे, बाकी काही नाही.
कपल्सचा विचार करून घेऊ. जे ऑलरेडी कपल्स आहेत त्यांचा विचार केला असता सगळं काही तुम्हीच सावरासावर करतायत, सगळं काही तुम्हीच एफर्ट्स लावतायत. जे वृषभ राशीचे जातक आहेत, तुमच्या रिलेशनशिपसाठी फक्त तुम्हीच प्रयत्न करत आहात. तुम्हाला असं वाटतं हे ज्या सगळ्या बॅगेज आहेत, हे जे सगळे प्रॉब्लेम्स आहेत, हे फक्त तुमचेच आहेत आणि तुम्हालाच पार करायचे आहेत. ऍक्च्युली याच्यामध्ये तुम्हाला यश मिळेल पण त्रास फक्त तुम्हाला जास्त होणार आहे. पण हो, लास्ट पर्यंत ह्या गोष्टी तुम्ही सक्सेस करूही शकणार. पण मग कधीतरी पार्टनरलाही ही जाणीव करून देणं गरजेचं असतं की बाबा तूही मदत कर, तूही प्रयत्न कर, मी एकटीच सगळं करते. पण कसं, सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित बोलून. याच्याने तुम्हाला इगो पण येऊ शकतो तुमच्यामध्ये, तर इगोला ओव्हरकम करा आणि सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करा. आणि हे तुम्ही जे बॅगेज घेऊन फिरतात ना, हे इगोच्या मुळेच घेऊन फिरतात की मी किती ग्रेट आहे किंवा मी कितपत करू शकते हे तुम्हाला दाखवून द्यायचे. पण याच्याने सगळ्यात जास्त त्रास तुम्हालाच होणार आहे. आपण कधी कधी काही गोष्टी दाखवण्याच्या नादामध्ये खूप खूप स्वतःच्या जीवाचे हाल करून घेतो. तसं काही करू नका. आता पार्टनर विषयी जाणून घेऊ की काय बेस्ट आहे. सगळं काही पॉझिटिव्ह घडणार आहे. म्हणजे सगळंच काही छान होणार आहे. ज्यांना काही गोष्टी गेन करायच्या आहेत, मिळवायच्या आहेत युनिव्हर्सद्वारा, किंवा म्हणजे तुम्ही काही नवस वगैरे केलेला असेल तुमची पार्टनरशिप चालवण्यासाठी, किंवा जे कपल्स असतील त्यांनी काही गोष्टी मानल्या असतील, ठरवल्या असतील, तर ते पूर्ण होण्याची वेळ आहे. इमोशनली तुम्ही कोणाशी तरी अटॅच होणार. इमोशनली तुमचं रिलेशन एकदम छान राहणार आहे. सगळंच काही गोष्टी पॉझिटिव्ह घडणार आहेत. सो डोंट टेक टेन्शन, सगळं काही त्याच्यासाठी बेस्टच आहे. आता आपण हेल्थ विषयी जाणून घेऊ. हेल्थ विषयी तर असं आहे की जी तुम्ही ट्रीटमेंट करत असाल, ज्या काही गोष्टी तुमच्यासोबत होत आहेत त्याला तुम्ही खूप म्हणजे ओव्हर थिंकिंग करतायत, खूप म्हणजे स्वतःला बांधून घेतलेलं आहे तुम्ही काही गोष्टींमध्ये. तर त्या बंधनातनं म्हणा किंवा त्या काही गोष्टीतनं तुम्हाला बाहेर निघायचं आहे. कुठलीही ट्रीटमेंट असेल तर चुकीची ट्रीटमेंट जर करत असाल, हे तुम्हालाही माहिती की तुम्ही चुकीची ट्रीटमेंट करतायत, पण एक उगाचचा होप असतो ना की हो कधीतरी छान होऊन जाईल, तर त्या होप्समध्ये तुम्ही अडकून बसलेले आहात. त्याच्यातनं तुम्हाला बाहेर निघायचं आहे आणि नवीन काहीतरी सुरुवात करायची. नवीन कुठला तरी डॉक्टर चेक करा, कुठली तरी नवीन ट्रीटमेंट चेक करा. उगाच जर तुम्हाला इथं फळ मिळत नाहीये तर त्याच्यात अडकून राहणं किंवा इमोशनली त्याच्यामध्ये अडकून राहण्यामध्ये काहीच अर्थ नाही. याच्याने तुमचं सर्वस्व जाईल ही पण शक्यता आहे. आता आपण ओव्हरऑल महिना बघून घेऊ. ओव्हरऑल महिना हा थोडा दूरदृष्टी ठेवूनच बिहेव करायचंय. पुढे जाऊन काय घडणार आहे, लॉंग टर्म साठी इन्व्हेस्टमेंट असेल किंवा काही असेल, जसं की दवाखान्याचं मी सांगितलं की चुकीचा दवाखाना असेल तर मग त्याच्यानुसार तुम्हाला प्रॉब्लेम्सही क्रिएट होतील. किंवा बिझनेसमध्ये असेल तर बिझनेसमध्येही थोडंसं विचार करून पुढचा पाऊल उचला. किंवा जसं रिलेशनशिपमध्ये असेल तर रिलेशनशिपमध्ये लॉंगचा विचार करा. आजच जर तुम्ही सगळेच बॅगेज आवरण्याचा प्रयत्न कराल तर लाईफ टाईम आवरतच बसावं लागणार आहे. सो ह्या काही गोष्टी करू नका. आजच डिसिजन घ्या. तुम्ही डिसिजन मेकिंगमध्ये गुड आहात, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे, तर योग्य डिसिजन घ्या, योग्य थॉट्स निर्माण करा आणि पुढे जा. जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय गजानन.